वर्कआउट मारले ना, एक सेटमध्ये मारायचे, 20-20चे सेट मारायचे, मग तसे 5 सेट मारायचे, 10 सेट मारायचे. तर आपण आज फक्त 2 सेट मारले. ह्या 2 सेटनी ऑल ओव्हर ॲप्सचं हे होतं, स्ट्रेस होतं पूर्ण ॲप्स. शिन पेन सगळ्यात मेन गोष्ट काय होतं ना, बिगनरला काऊन होतो ते त्याची एक गोष्ट आहे. मेन गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे वॉर्मअप करत नाही आणि तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही. कारण की वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगने तुमची बॉडी एकदम फ्री होऊन जाते. तुम्हाला सांगू, कधी पण रनिंग करताना पोरं असे पाय टाकते, असे रनिंग करते. हे असा पाय टाकला तर शूज बरोबर नसला तर हा फटका इथपर्यंत येतो, इथून हा फटका तुमच्या टाचीला लागतो, टाच दुखती नाही तर गुडघा दुखतो. हे दोन गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 279वा दिवस आहे. तर आता आपण आज पण पायी चाललो. तर करणला कॉल केला तर करण तर नाही आला अजून. आता थोडंसं उजेड झाल्यास येणं लागेल, कारण की अंधार लय असतो. त्याच्यामुळे आपण आज घरातून लेट निघलो थोडंसं, कारण की अंधार जाणं काय बरोबर नाही एवढं. तर ग्राउंडकडे आलो होतो आपण. तर आजची एक गोष्ट आहे, काल एक मित्राने फोन केला होता, म्हणजे मेसेज केला होता. तर ते प्रॉब्लेम होता शिन पेन का होतो आणि शूज कोणता आहे. त्याच्यामुळं आजचा टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. शिन पेन सगळ्यात जास्तीत जास्त 80 ते 90% नवीन पोरालाच का होतो. हे मेन प्रॉब्लेम आहे. नवीनलाच का होतो, जुन्यांना जे रेग्युलर आहे त्यांना होत नाही शिन पेन. ते म्हणतात आम्ही इतकं पळतो राव, तुम्हाला होत नाही, आणि आम्ही थोडं जे झालं तर का बरं होतो. तर शिन पेन व्हायचं एकच कारण नाही, शिन पेन व्हायचे 2-3 कारण आहे. ते आज तुम्हाला क्लिअर करणार 2-3 कारण. तर त्याच्यामुळे 2-3 कारणामुळंच शिन पेन होतो. त्याच्यामुळं बिगनर लोकाला होतो जे रेग्युलर कंटिन्यू करते ना त्यांना होत नाही. आणि नवीन असते त्यांना वर्कआउटचं माहीत नसतं, वॉर्मअपचं माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. एकच डोक्यात हे असतं फक्त, शूज घालायचा, रनिंग करायची, बास. जेवढं पळलं तेवढं स्टॅमिना वाढन, हे भ्रम आहे. पण तसं काहीच नसतं. जेवढं पळलं तेवढं नाही, ते स्टॅमिना तर बाजूलाच राहिलं. दुसरे जे बाकी लपडे असते रनिंगचे, ते हे स्टॅमिनापेक्षा जास्त असते. हे मेन फंडा आहे, कळत नाही. जेव्हा आपण उतरतो रनिंगमध्ये, जेव्हा ह्याच्यात उतरतो ना, तेव्हा सगळे धागे खोलून जाते. तेव्हा कळतं नेमकी रनिंग काय चीज आहे आणि कोणत्या लेवलपर्यंत वर्कआउट करणं लागतं, कोणत्या लेवलपर्यंत प्रॅक्टिस करणं लागते. म्हणजे रनिंग करताना मेंटली पण लागते आणि फिजिकली पण लागतो. नुसतं आपण वर्कआउट करून हे करून म्हणून जमत नाही. असा एक फटका येतो की तुम्ही एवढं वर्कआउट करता तुमचं शिन पेन होऊन जाईल. लगेच तुम्हाला थोडंच पडलं तर लगेच दुखून जाईल. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही डेडिकेशन राहणं लागतं आणि कंटिन्यू राहणं लागतं, तरच ते तुमचं रनिंग परफेक्ट होईल. नाही तर काय, तुम्हाला टेक्निक, रनिंग एका फंडा आहे, टेक्निकशिवाय ऑप्शन नाही. टेक्निकशिवाय ऑप्शन नाही. त्याच्यामुळं टेक्निकनी रनिंग करा, तुम्ही परफेक्शन ओके होऊन जाईल. तर चला आज बघू नेमकी शिन पेन का बरं होतो, कशामुळे होतो.
चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर तुम्हाला कारण सांगणार होतो शिन पेनचे. तर शिन पेन सगळ्यात मेन गोष्ट काय होतं ना, बिगनरला काऊन होतो ते त्याची एक गोष्ट आहे. मेन गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे वॉर्मअप करत नाही आणि तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही. कारण की वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगने तुमची बॉडी एकदम फ्री होऊन जाते, तुम्हाला कोणती इंजुरी होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दरवेळेस पहिल्या दिवसापासून सांगतो वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कंपल्सरी करा, भले वर्कआउट कमी करा तुम्ही. तर हे मेन कारण असतं. वॉर्मअप करायला सगळ्यांना जीवावर येतं. दुसरी गोष्ट शूज बरोबर नसतो. शूज कोणता पण लोकल क्वालिटीचा घालायचा आणि किती पळायचं कसं पळायचं त्याच्यामुळे लोकल क्वालिटीला व्हॅल्यू नसती. कारण की त्याचा जे सोल असतो तो काही फटका पडताना ॲब्झॉर्ब करतो. तर हे साध्या शूज कसं साधा असतो त्याला किती फटका पडला डायरेक्ट गुडघ्यावर नाही तर आपल्या नीवर शिनबोनवर इफेक्ट पडतो लगेच. त्याचं दुसरे कारण झाले हे. तिसरं कारण आहे रोड रनिंग. तुम्हाला दरवेळेस सांगतो रोड रनिंग करू नका. आपल्याला आता इथं ग्राउंड नाही आहे तर आपण झाले 2 महिन्यापासून रोड रनिंग करत नाही. पळतो तर इथं नॉर्मल चक्कर मारतो. आपल्याला पळू वाटतं पण आपण पळत काऊन नाही ह्याच गोष्टीमुळे पळत नाही. आणि लास्टचा एक हे तो फूट स्टेप म्हणजे आपण पाय टाकायची टेक्निक शूजबरोबर तुमचा ग्राउंडवर पळते तरी शिनपेन काऊन होतो. कारण की फूट जेव्हा आपण पाय टाकतो ना पाय टाकायची टेक्निक बरोबर नसते तुमची. तर हे मेन कारण आहे. तर आज तुम्हाला सांगू पाय कसं टाकायचे या 3-4 कारणामुळं शिनपेन तुम्हाला होतो. ह्या क्लिअर केले तर शिनपेन होणार नाही तुम्हाला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला पुढच्या वर्कआउट आप सुरू करू. चला आता जॉगिंग बाकी आपली जॉगिंग करू. पण जॉगिंगच्या आधी तुम्हाला ते 4 प्रॉब्लेम सांगितले त्यातलं आता एक लास्टचा पाय कसे टाकायचे सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगू. कधी पण रनिंग करताना पोरं असे पाय टाकते असे रनिंग करते. हे असा पाय टाकला तर शूज बरोबर नसला तर हा फटका इथपर्यंत येतो. इथून हा फटका तुमच्या टाचीला लागतो, टाच दुखती नाही तर गुडघा दुखतो. हे 2 मेजर प्रॉब्लेम आहे. नवीन पोरांना माहीत नसतं पाय कसं टाकायचा. पाय टाकायची टेक्निक कशी आहे पहिल्यांदा आपण पाय टाकतो तर ही साईड टेकली पाहिजे. ही पहिली कमीत कमी ही साईड टेकली पाहिजे. एवढी साईड टेकवायची मग पुढची टाकायची मग पाय असा उचलायचा. कारण की असा पाय टाकला ही टेकवायची मग असं टेकवायची मग असा पाय आला पाहिजेत. हा असा कारण ह्यानी काय होतं असा पाय असा टाकला ना ते जेवढी आपण वरतून ताकद लावतो त्याने काय होतं स्प्रिंगवाणी होती. अशी बसून लगे वरती हे होतं पाय आपला फेकला जातो. आता असा टाकला आणि परत उचलायचं म्हणा ना ग्रॅव्हिटीने उचलता पण येत नाही. तिथं आपल्याला हे पण होतं कारण की फ्लोमध्ये हे करायचं. आपण जसं बॅटिंगने बॅट बॉलमध्ये जर कट लागतात बॉल बाउंड्री जात नाही का हाच फंडा असतो. म्हणजे जी एनर्जी आपली त्यालाच यूज करायचं आपण. तर हे मेन फंडा आहे टेक्निक रनिंगमध्ये. ह्यानी काय होणार आहे तुमचा किती कडक सरफेस असू काही असू तुम्हाला फटका बसणार नाही आणि तुमची रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला जॉगिंग झाली कंप्लीट आपली. तर नॉर्मलच केली आपण. तर आता काय करणार आहे आजचा वर्कआउट आपला ॲप्स वर्कआउट कसा मारायचा आणि ॲप्स वर्कआउटचे किती प्रकार मारतो आपण ते आज बघू. तर ॲप्स वर्कआउटने वेगवेगळे ॲप्स वेगवेगळे वर्कआउट वेगवेगळे पोझिशनसाठी असते. ते तुम्हाला स्टमक फॅट करायचा कमी असला ते वेगळा असतो, बेली फॅट करायचा वेगळा असतो, ॲप्स बनवायचे वेगळे असतो, कट पाडायचे वेगळा असतो. म्हणजे असा सगळ्यांचे वेगवेगळे असते. तर आपण ओव्हरऑल करणार आहे 4 ते 5 सेट आपले वेगवेगळेचे येते. तर चला आज ॲप्स वर्कआउट बघू. बस तेवढ्याच्यात करा ना ऍडजस्ट.
लगा तर हे आहे सपोर्टिंग ॲप झाले. आता दुसरा वर्कआउट काय आहे ते बघू चला. काढून टाकली त्याच्यावरची ते येत नाही ना पूर्ण निघून गेली ती. त्यानं ते डिस्प्ले पण काम करेन. कसं काय नाही ते पण स्क्रीन गार्ड डिस्प्ले हे म्हणता. हां तर चला
आपण काय केलं, आजचा वर्कआउट झाला ॲप्स वर्कआउट, तर आता काय करायचं आहे, रेग्युलरमधले आपले सपाटे मारू आणि त्याच्यानंतर वर्कआउट एंड करू. पण लक्षात ठेवा, कधी पण ॲप्स वर्कआउट मारले ना, एक सेटमध्ये मारायचे, 20-20चे सेट मारायचे, मग तसे 5 सेट मारायचे, 10 सेट मारायचे. तर आपण हे आज फक्त 2 सेट मारले. ह्या 2 सेटनी ऑल ओव्हर ॲपचं हे होतं, स्ट्रेस होतं पूर्ण ॲप्स. तर ह्याने तर सेटमध्ये मारा पहिली गोष्ट, आणि जेवढी लिमिट आहे तेवढी मारा. कारण जास्त मारली तर क्रॅम्प यायची शक्यता आहे. त्याच्यामुळं एक लिमिटमध्ये मारायचं. आपली जेवढी स्टॅमिना आहे, आपली जेवढी स्ट्रेंथ आहे, तेवढं त्याच्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट करा. हाच ॲप्स नाही, कोणता पण वर्कआउट ते असलं ना, पण ह्याचं कसं आहे, काप्स आणि हे ॲप्स वर्कआउट याने क्रॅम्प येतो पायाला किंवा पोटाला क्रॅम्प आला ना, मग तर अवघड होतं. त्याच्यामुळं हिशोबाने मारायचं. तर चला आपलं सपाटे मारू. आवरायला पण टाईम लागेल. तर सपाटे झाले कंप्लीट. आपण 6 ते 7 सेट मारले, 12-12चे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता करू फुल बॉडी स्ट्रेचिंग. नाही आज ते आम्हाला झाला पुढे तर काय चालू आहे. मी लगे म्हणतो काय नाही, बोला ना काय आलं. हो का, ते ग्राउंड बिऊंड चालू की नाही. आता उद्या बसून जायची भाडं खाऊ म्हणशील ना, मी का पाहत नाही का तुम्हाला. आज ऑफ रोडिंग दे, आज हे
तुम्हाला काय क्वालिटीला कुठं काम भेटेल. चला आजचा व्हिडिओ झाला कंप्लीट. तर आज आपण बघितलं ॲप्स वर्कआउट कसे मारायचे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत. बाय.